आताची एक मोठी बातमी आहे पुण्यामधून, कारण पुण्यामध्ये जीबीएसमुळे 6वा बळी गेलाय। तर राज्यामधल्या जीबीएसच्या मृत्यूची संख्या सध्या 7 वर पोहोचली आहे। तर 6 रुग्ण हे पुण्यामधले आहेत आणि 1 रुग्ण हा सोलापूरचा आहे। बिबवेवाडीमध्ये राहणाऱ्या एका 37 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झालेला आहे। रुग्ण हा वाहन चालक होता असं कळतंय। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। शिवानी, बिबवेवाडीतील 37 वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय आणि मृत्यूंची संख्या आता 7 वर गेली आहे। 6 पुण्यातले आहेत आणि 1 सोलापूरचा आहे। आधी सांगितल्याप्रमाणे वाहन चालक असलेल्या या रुग्णाला 31 तारखेला जानेवारीपासून त्रास सुरू झाला होता आणि त्याला भारती विद्यापीठसाठी तपासण्यासाठी आणलं होतं। मात्र नातेवाईकांनी या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नकारही दिला होता आणि त्यामुळं या रुग्णाची तब्येत खराब होत गेली आणि त्यानंतर सांगलीत त्याला भरती करण्यात आलं होतं। सांगलीत तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। एवढं सगळं सुरू असताना त्या रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास सुरू झाला होता आणि अखेर काल त्यांचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत, तिथे न्यूरोलॉजिस्ट नाही अशी तक्रार देखील काही दिवसांपूर्वी होती। त्यामुळे आता कमला नेहरू रुग्णालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत का आणि रुग्णांना किती चांगल्या पद्धतीने तिथे ट्रीट केलं जाते आणि रुग्णांमध्ये जनजागृती कशी पसरवली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जीबीएसचे रुग्ण काही प्रमाणात वाढत असले तरी मृत्यूही तेवढ्याच प्रमाणात वाढत आहे, हे यातून समोर येतंय। अगदी शिवानी, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।